पहिल्या भागामध्ये आपण पाहिला की सॅम आणि मॅम मुलांची निवड कशी करावी। आता आपण दुसऱ्या टप्प्यावर येतोय की ह्या मुलांना VCDC मध्ये दाखल करण्यापूर्वी मग डॉक्टरांची काय जबाबदारी आहे, आरोग्य तपासणी करावी का आणि डॉक्टरांनी प्रत्यक्ष काय करावे, या सगळ्या मुलांची पुन्हा उंची वजन मोजणे अपेक्षित आहे का, डॉक्टरांनी मोजणे अपेक्षित आहे का की काय। प्रथमतः प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी तयार केलेली सॅम मॅमची जी प्राथमिक यादी आहे त्या यादीतीलच फक्त बालकांची वजन आणि उंची घेऊन त्यांच्या वर्गीकरणाची पडताळणी करावी। याचा उद्देश एकच आहे की चुकीने त्या ठिकाणी साधारण बालकाचा जर समावेश झालेला असेल तर ती बालकं आपल्याला वगळता येतील, परंतु सर्वच बालकांचे या ठिकाणी समावेश झालेला आहे का नाही हे तर आपल्याला कळणार नाही। त्यासाठी आपल्याला अंगणवाडी केंद्राला भेट दिल्याच्या नंतर जी बालकं खूपच लुकडी वाटतात अशा पण बालकांचं वजन उंची घेऊन त्याची त्या ठिकाणी वर्गवारी करावी। त्याचबरोबर जी काही प्राथमिक यादी आहे यादीमध्ये 2 वर्षाखालील बालकांचा समावेश जर खूपच कमी आहे असं वाटत असेल तर निश्चितपणे गावातील 2 वर्षाखालील बालकं बोलावून घ्यावेत, त्यांची पण वजन उंची घेऊन त्याची वर्गवारी केल्यास निश्चितच आपल्याला यादी अद्ययावत करता येणं शक्य होणार आहे। आपली यादी एकदा फायनल झाली की वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करावायची आहे। त्याच्यामध्ये किरकोळ आजारी बालकं आहेत का आणि गंभीर आजारी बालकं आहेत ह्याचा पण आपल्याला शोध घ्यायचा आहे। ज्या बालकांना आजार नाही तशी बालकं आपल्याला VCDC मध्ये दाखल करण्यासाठी समाविष्ट करावायची आहेत। त्याचबरोबर जी बालकं किरकोळ आजारी आहेत ज्यांचा उपचार वैद्यकीय अधिकारी स्वतः करू शकतात त्यासुद्धा बालकांची निवड आपल्याला VCDC मध्ये दाखल करण्यासाठी करावायची आहे आणि जी बालकं गंभीर आजारी असतील त्या बालकांना मात्र आपल्याला CTC किंवा NRC मध्ये संदर्भित करावायचं आहे। तर डॉक्टरांकडून ही अपेक्षा आहे, बरोबर आहे? अगदी बरोबर। तर हे प्रत्यक्ष असा घडतो का? आपण ज्यावेळेस कार्यक्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस प्रत्यक्ष असं घडत नाही, कारण वैद्यकीय अधिकाऱ्याकडे कामाचा बऱ्यापैकी भार आहे, त्याच्यामुळे सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जाऊन पडताळणी करतात असं घडत नाही। बहुतेक वेळेला अंगणवाडी कार्यकर्त्यांना समाविष्ट केलेली प्राथमिक यादीतीलच बालकांची निवड केली जाते। वैद्यकीय तपासणी मात्र वैद्यकीय अधिकारी करतात। तर आपण म्हणतोय की फक्त RBSKच्याच डॉक्टरांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, कारण ही मंडळी फक्त 6 महिन्यात एकदा म्हणजे वर्षात 2दाच फक्त येते अंगणवाडीला आणि मधल्या कालावधीमध्ये समजा एखादा मुलं आजारी पडला आणि त्यामुळे सॅममध्ये गेला तर मग त्याला VCDC मध्ये दाखल करता येणार नाही आणि असे मुलं उपचारापासून वंचित राहतील। म्हणून ही आवश्यक आहे की प्राथमिक आणि मूळ जबाबदारी आपले PHCच्याच डॉक्टरांची राहिली पाहिजे, हे मला वाटतं सर्वांना स्पष्ट होणे आवश्यक आहे। किरकोळ आजार कोणते समजावे आणि गंभीर आजार कोणते समजावे? किरकोळ आजारामध्ये ताप, सर्दी, पडसे, खोकला आणि जलशुष्कता नसलेला किंवा डिहायड्रेशन नसलेला अतिसार या आजाराचा समावेश होतो। परंतु गंभीर आजारी ज्याला आपल्याला संदर्भित करावायचा आहे याच्यामध्ये तीव्र ताप आहे, भूक नसलेली बालकं जिचे भूक चाचणी नकारात्मक येते अशी बालकं, त्यानंतर अंगावर सूज असलेली बालकं, ज्यांचा श्वास जलद चालतो त्याला IMNCच्या प्रोटोकॉलमध्ये त्याला आपण निमोनिया असं म्हणतो तशी बालकं, जलशुष्कता झालेली बालकं, ज्या बालकांना जंतुसंसर्ग आहे, ज्या बालकांना तीव्र रक्तक्षय आहे अशी बालकं आणि त्याचबरोबर अंगावर जखमा असलेली बालकं, सुस्त बालक, झटके येत असलेले बालक या बालकांचा या गंभीर आजारामध्ये समावेश होतो। सॅम मुलांवर जो आपण ग्राम बाल विकास केंद्रात उपचार करतो तो साधारण मुलांपेक्षा वेगळा असतो हा उपचार, मग हा वेगळा का असतो? तीव्र कुपोषित बालकांमध्ये काही बदल झालेले असतात, आपल्याला शरीरामध्ये झालेल्या बदलानुसार आपल्याला त्या ठिकाणी उपचाराची दिशा ठरवावी लागते। तर उदाहरण द्यायचं झालं तर कुपोषित बालकांमध्ये अन्न पिशवीचा आकार लहान झालेला असतो, त्याचबरोबर त्याची भूक पण मंदावलेली असते, म्हणून पूर्वीप्रमाणे जेवढं बाळ खात होतं तेवढं ते खाणार नाही, म्हणून आपल्याला त्याची खाऊ घालण्याची वारंवारिता ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो ती आपल्याला वाढवावी लागेल जेणेकरून त्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी अन्न मिळू शकेल। हा झाला एक भाग। दुसरं की लहान आतड्याची जी काही पचन शक्ती आहे ती पण कमी झालेली असते, पूर्वीप्रमाणे बाळ ते
अन्न पचवू शकणार नाही. म्हणून चांगलं पचन होईल असं अन्न आपल्या त्याला देण्याची गरज आहे. म्हणजे प्रामुख्यानं जे पचनाला विरोध करणारे जे काही अन्न घटक आहेत, प्रामुख्यानं फायटेट वगैरे, ते अन्नामध्ये कसे कमीत कमी राहतील असा पण आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की कुपोषित बालकाचं हृदय बऱ्यापैकी कमजोर झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये चुकीनं त्या ठिकाणी IV फ्लुइड्स देण्यात आले, म्हणजे चुकीचं निदान होऊन, तर त्या ठिकाणी त्या बाळाचा अतिरिक्त भार पडल्यामुळं हृदय कमजोर हृदय अतिरिक्त भार पडल्यामुळं ते बालकाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, बालकाची शरीरामध्ये सोडियम साठवून ठेवण्याची टेंडन्सी वाढलेली असते. त्यामुळं शरीरामध्ये पाण्याचं जास्त प्रमाण होतं. म्हणून आपल्याला ज्यावेळेस एखाद्या बालकाला, कुपोषित बालकाला अतिसार झालेला असतो, तर अतिसार झाल्याच्या नंतर आपण त्याला जे उपचार करतो ORSच्या माध्यमानं, तर साधारण बालक आणि त्याला झालेला अतिसार ह्या उपचार करताना जो काही आपण ORS वापरतो, ज्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं, पोटॅशियमचं प्रमाण कमी असतं, तर या ORSच्या माध्यमानं आपला उपचार करता येत नाही. तर ज्या ORSमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे आणि सोडियमचं प्रमाण कमी आहे, अशाच ORSच्या माध्यमानं आपल्या कुपोषित बालकांचा अतिसाराचा उपचार करावा लागतो. अतिसार होऊन डिहायड्रेशन झालेलं बाळ आणि तीव्र कुपोषित बाळ म्हणजे सॅम बाळ, या दोन्हीची लक्षणं जवळपास सारखीच दिसतात, चिन्ह सारखेच दिसतात. प्रामुख्यानं कातडीची इलॅस्टिसिटी कमी होणं किंवा प्रामुख्यानं डोळे खोल जाणं, ह्या दोन बाबी सारख्याच दिसतात. म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याने निदान करतेवेळी त्या बाळाला डोळे खोल गेल्याची जी काही इतिहास आहे, हिस्ट्री आहे, ऐकणं मिळणारी जी माहिती आहे, ती केव्हापासून आहे आणि बाळाला केव्हापासून अतिसार आहे, अतिसार झाल्यापासूनच ही डोळे खोल गेलेले आहेत, असा जर स्पेसिफिक माहिती आईकडनं प्राप्त झाली तर ते डिहायड्रेशन आहे असं गृहीत धरून त्याला IV फ्लुइड द्यावे. अन्यथा तीव्र कुपोषित बाळाला, सॅम बाळाला आपल्याला IV फ्लुइड देण्याची गरज नाही. आपण पाहिला की डॉक्टरांनी ह्या मुलांची वैद्यकीय तपासणी कशी करावी. आता पुढचा टप्पा असा आहे की VCDC मध्ये एकदा मुलं दाखल झाले तर त्यांना काही औषधोपचार करावा लागतो. तर डॉक्टरांनी हे ठरवायचे आहे की प्रत्येक बालकाला कोणती आणि किती औषध द्यायची आहे. तर डॉक्टर पणगे सांगा की डॉक्टरांनी आता हे कसं ठरवायचे आहे. आपण पाहूया की सुरुवातीला आपण उल्लेख केला की जी बालकं आजारी नाहीत तेच बालकं आपल्याला VCDC मध्ये दाखल करावायची आहेत आणि त्या सर्व बालकासाठी एकच स्टँडर्ड प्रोटोकॉल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. पहिली बाब, जी बालकं सॅम गटामध्ये आहेत त्या सर्व सॅम गटातले बालकांना अमॉक्सिसिलिन आपल्याला अँटीबायोटिक द्यावायचा आहे. आता मुद्दा असा उपस्थित होईल की अमॉक्सिसिलिन अँटीबायोटिक या ठिकाणी कुठल्या प्रकारचं बाळ आजारी नसताना आपल्याला का द्यायचं आहे, त्याचं कारण सर्वाला कळणं अत्यंत गरजेचं आहे. कुपोषित बालकांच्या लहान आतड्यामध्ये जीवजंतूची फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असते आणि ही जी काही जीवजंतूची वाढ आहे ती बालकाच्या अतिसाराला कारणीभूत असते. आणि जोपर्यंत आपण ही जी काही जीवजंतूची वाढ आहे जोपर्यंत आपण नष्ट करणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी बालकांचा अतिसार कमी होणार नाही आणि बालकांचं कुपोषण हे म्हणजे कुपोषणातून बालक सुधारणार नाही. यासाठी अमॉक्सिसिलिन हे ड्रग ऑफ चॉईस आहे, म्हणून आपल्याला अमॉक्सिसिलिन देणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आजाराची चिन्ह असो की नसो आपल्याला सरसगट सगळ्या बालकाला अमॉक्सिसिलिन द्यायचं आहे. कारण सॅम बालकाची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते, त्याच्यामुळे बालकांना कुठल्याही आजाराचे लक्षणं दिसून येत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही आजाराचा त्या ठिकाणी लक्षणं असो किंवा नसो आपल्याला त्याला अमॉक्सिसिलिन हे अँटीबायोटिक द्यायचं आहे. दुसरं की बहुतेक वेळेला आपण असं समजतो किंवा बालकाला की मुख्य अन्न घटकाच्या कमतरतेमुळं ही कुपोषण आलेलं असतं, परंतु मुख्य अन्न घटकाच्या कमतरतेसोबतच सूक्ष्म अन्न घटकाची सुद्धा आपल्याला त्या बालकामध्ये कमतरता आढळून येते. आणि जोपर्यंत आपण हे सूक्ष्म अन्न घटकाची भरपाई करणार नाही तोपर्यंत बालकाच्या वजनामध्ये वाढ होत नाही. म्हणून सूक्ष्म अन्न घटकाची भरपाई करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी औषधी स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी सूक्ष्म अन्न घटक देत आहोत. आता एक या ठिकाणी पाहूया की त्या बालकांना ही मॅकॅल्बिट प्लस असं आहे, ह्याच्यामध्ये जी काही सूक्ष्म अन्न घटक आहेत ते सूक्ष्म अन्न घटक आपण त्याच्यामध्ये विटॅमिन D आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि झिंक पण आहे, ह्याची आपण त्या ठिकाणी भरपाई करतो. त्याचबरोबर हे व्ही सेंट्रल झेड आहे,
याच्यामध्ये प्रामुख्यानं बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आणि बाकीचे पण मिनरल्स आहेत, त्याचे पण या ठिकाणी आपण बालकाला देत असतो. या ठिकाणी हे ओरो4 XT आहे, ह्याच्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड आहे, ते पण बालकाला आपण देत असतो. त्याचबरोबर हे फॉलिक ॲसिड आहे, ते पण या ठिकाणी त्या बालकांना आपण पहिले 7 दिवस देत असतो. आता एक एक औषधी आपण या ठिकाणी पाहूया की हे अमॉक्सिसिलिन अँटीबायोटिक आहे. हे अमॉक्सिसिलिन अँटीबायोटिक 50 मिलीग्रॅम पर kg पर डे या प्रमाणात त्याचा डोस कॅल्क्युलेट केला जातो. जो काही डोस कॅल्क्युलेट केलेला आहे तो 3 वेळेला त्या बालकाला आपण विभागून देत असतो. त्याचबरोबर त्यानंतर हे जे काही मॅकॅलविट प्लस आहे, हे पण बाळाला प्रत्येक किलोला 1 ml या प्रमाणात बालकाचा डोस कॅल्क्युलेट केला जातो. समजा बालकाचं वजन हे 7 किलो असेल तर 7 ml त्या बाळाला हे मॅकॅलविट प्लस दिलं जातं. ही काळजी आपल्याला हेच घ्यावी लागते की मॅकॅलविट प्लस साधारणतः आपण सकाळच्या वेळेला देतो. हे कुठल्याही प्रकारे ओरो4 XT या औषधासोबत द्यायचं नाही. त्याचं कारण असं आहे, हे मॅकॅलविट प्लसमध्ये कॅल्शियम आहे. कॅल्शियम आणि लोह जर एकत्र दिलं तर ते शरीरामध्ये शोषलं जात नाही, म्हणून आपल्याला मॅकॅलविट प्लस वेगळ्या वेळेला द्यायचं आहे आणि ओरो4 XT ही वेगळ्या वेळेला द्यायचं आहे. हे व्हिसनरॉल झेड ही जी काही औषधी आहे, ही औषधी दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी द्यावायची आहे. 1 ते 2 वर्षामध्ये 2 ml द्यायचं आहे आणि 2 वर्षापेक्षा पुढं या ठिकाणी 4 ml ही बाळाला दररोज एकाच वेळेला द्यावायचं आहे. ही ओरो4 XT हे याच्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड आहे. 3 मिलीग्रॅम पर kg पर डे या प्रमाणात बाळाला आपल्याला द्यायचं आहे. परंतु ह्याची सुरुवात मात्र आपल्याला 7 दिवसानंतर सुरुवात करावायची आहे. तर काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की 7 दिवसानंतरच का द्यायचं आहे. तर बाळाच्या आतड्यामध्ये किंवा जठरामध्ये बऱ्यापैकी बदल झालेले असतात कुपोषित बालकाच्या. त्यामुळं जर सुरुवातीपासूनच आपण जर हे ओरो4 XT दिलं, त्याच्यामध्ये लोह असतं, तर त्या ठिकाणी इरिटेशन होऊन बाळाला अतिसार होण्याची शक्यता असते 1. आणि नंबर 2, या लोहामुळं शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि फ्री रॅडिकल्स हे बाळाच्या पेशीला हे अपायकारक असू शकतात. म्हणून 7 दिवसानंतर आपल्याला द्यायचं आहे. 7 दिवसापर्यंत बऱ्यापैकी बाळाची प्रकृती सुधारलेली असते, नंतरच आपल्याला हे सुरू करायचं आहे. तरी परंतु सुरुवात करतेवेळी 3 बाबीचं आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. एक तर 7 दिवस झाले. नंबर 2, बाळाच्या वजनामध्ये वाढ होत आहे. तिसरं, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं बाळाला जंतुसंसर्ग नाहीये. आणि चौथी महत्त्वाची बाब, बाळ सिकल सेल ॲनिमिया नाही. या सर्व बाबींची आपल्याला खात्री करूनच ही ओरो4 XT ही सुरुवात करावी लागते. त्यानंतर ही फॉलिक ॲसिड आहे. ही फॉलिक ॲसिडची 5 मिलीग्रॅमची एक गोळी आहे. दररोज बाळाला फक्त 4थी गोळी द्यायची आहे आणि पहिले फक्त 7 दिवसच द्यायची आहे. नंतर पुन्हा ही बंद करायची आहे आणि नंतर आपल्याला ती ओरो4 XT ही सुरुवात करावायची आहे. तर ह्या सर्व औषधांचं प्रमाण चुकू नये यासाठी आपण काही असा तक्ता तयार केलेला आहे का जे डॉक्टर वापरू शकतात? हां, ही आपल्या VCDC जी काही पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये पूर्ण औषधीचा तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्याच्या आधारेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी बालकनिहाय, औषधीनिहाय त्या ठिकाणी डोस कॅल्क्युलेट करावायचे आहेत. आणखी 2 बाबींचा उल्लेख या ठिकाणी राहिलेला आहे, ते म्हणजे व्हिटॅमिन A आणि जंतनाशक औषधी ही आपल्याला द्यायची आहे. हे अगोदर आपण पहिल्या सुरुवातीला आपण देत होतो, म्हणजे ज्या दिवशी आपण VCDC सुरुवात करू त्या दिवशी देत होतो. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र ह्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. त्याच्या आधारे पण आपल्या VCDCच्या प्रोटोकॉलमध्ये आपण तो बदल केलेला आहे आणि 7 दिवसाच्या नंतर आपण त्या ठिकाणी व्हिटॅमिन A आपण त्याला देणार आहोत आणि जंतनाशक औषधी पण आपण 7 दिवसानंतरच देणार आहोत. आता सुरुवातीला न देण्याचं कारण असं आहे की बालकाचं लहान आतडी बऱ्यापैकी कमजोर झालेले असतात आणि या कमजोर झालेल्या आतड्यामध्ये ज्यावेळेस आपण जंतनाशक औषधी देतो तर ही जंत त्या ठिकाणी पॅरालाइज होतात आणि पॅरालाइज झालेले जंताची त्या ठिकाणी गाठ तयार होऊन त्या ठिकाणी अडथळा निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. या सगळ्या बाबीचा विचार करून आपण 7 दिवसानंतरच बाळाला ही औषधी सुरुवात करून देतो. आपण तुम्ही सिकल सेल एनिमियाचा उल्लेख केला, तर साधारण एनिमियामध्ये आपण मुलांना हे ओरो4 XT देतो, तर सिकल सेल एनिमियाच्या मुलांना मग हे का देऊ नये? सिकल सेल ॲनिमियामध्ये लाल रक्तपेशीचा आकार बदललेला असतो आणि त्या बदललेल्या आकारामुळे त्याची जी आयुर्मर्यादा असते लाल रक्तपेशीची ती कमी झालेली असते. कमी कालावधीमध्ये त्या पेशी मृत पावतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी लोहाचं जी काही लेवल आहे
रक्तामध्ये ऑलरेडी उपलब्ध असते, म्हणून आपल्याला ही अतिरिक्त लोह दिल्यामुळं त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. म्हणून त्या बाळाला आपल्याला लोह देण्याची गरज पडत नाही, फक्त आपल्याला फॉलिक ॲसिड द्यावा लागतो. जर बालकामध्ये सिव्हिअर ॲनिमिया असेल तर मग मात्र त्या ठिकाणी बालरोग तज्ज्ञाच्या सहमतीनं त्या ठिकाणी उपचार करावा लागतो. प्रामुख्यानं सिकल सेल ॲनिमिया हा आदिवासी क्षेत्रामध्ये आढळून येतो आणि त्या ठिकाणी जी बालकं सॅम गटामध्ये आहेत त्या सर्व बालकांचं त्या ठिकाणी टेस्ट करणं गरजेचं आहे. सर्व स्तरावर त्या ठिकाणी सुविधा पण उपलब्ध आहेत. सोल्युबिलिटी टेस्ट करून त्या ठिकाणी जर बालकं पॉझिटिव्ह सापडली तर त्या बालकाचं परत पुन्हा कन्फर्मेशन करून सिकल सेल नाही ह्याची आपल्याला खात्री करूनच नंतर आपल्याला ओरोफोर एक्सटी द्यायचं की नाही हे आपल्याला ठरवावं लागतं. VCDC सुरू करण्यापूर्वीच पूर्वतयारीचे जे काही टप्पे आहेत त्याबद्दल आम्ही आता चर्चा करत आहोत, कारण की पूर्वतयारी फार आवश्यक आहे आणि ही तयारी व्यवस्थितपणे होत नसेल तर मग VCDC वर परिणाम होणार आहे. आता पूर्वतयारीमध्ये पुढचा टप्पा आहे निधीची उपलब्धता. त्यासाठी असे आवश्यक आहे की अंगणवाडी सेविकेला निधी उपलब्ध करून देणे आणि हा काम NRHMचे आहे, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीच्याही जबाबदारी आहे आणि त्यांनी ती रक्कम अंगणवाडी सेविकेला वेळेवर म्हणजे कमीत कमी 10 दिवसा अगोदर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही त्यांनी खात्री केली तरच योग्य रीतीने VCDC सुरू होणार आहे. VCDC सुरू करण्यासाठी एकदा निधी प्राप्त झाला तर पुढचा टप्पा काय आहे? पुढचा टप्पा आहे की काही वस्तू खरेदी करणे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक आहे आहारासाठी साहित्य खरेदी करणे आणि दुसरा आहे काही औषधी खरेदी करणे. तर आधी आपण औषधी खरेदीवर चर्चा करूया. त्या औषधी प्रत्येक बालकाला, ज्या पातळ औषधी आहेत ते प्रत्येक बालकाला 1 बॉटल याप्रमाणे आपल्या त्या ठिकाणी खरेदी करावायचं आहे. त्याचबरोबर फॉलिक ॲसिडच्या प्रत्येक बालकासाठी 10 गोळ्या खरेदी करावायच्या आहेत आणि व्हिटॅमिन ए आणि जंतुनाशक जी काही औषधी आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असतात. त्याच्यामुळे वेगळ्यानं आपल्याला खरेदी करण्याची गरज पडत नाही. त्यांच्या ज्या काही साठ्यामधूनच आपण ती औषधी आपण ती देऊ शकतो. तर हे औषधी कोणी खरेदी करणे अपेक्षित आहे? म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर खरेदी झाले पाहिजे किंवा अंगणवाडी स्तरावर खरेदी झाले पाहिजे? तर या ठिकाणी आपण जर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर काही ठिकाणी अंगणवाडी कार्यकर्ते खरेदी करतात, काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी खरेदी करतात. परंतु आपण जर पाहिलं तर VCDC आपलं प्रत्येक गाव स्तरावर आहे. परंतु ही जी काही औषधी खरेदी करण्यासाठी लागणारं जे काही स्टोअर आहे, जी काही औषधी दुकान आहे हे मात्र लहान गावामध्ये नसतात. प्रामुख्याने मोठे गावं किंवा तालुक्याच्या ठिकाणी ती औषधी दुकान असतात. म्हणून सर्व अंगणवाडी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावाला जाणं ही अडचणीचं आहे. म्हणून एक वैद्यकीय अधिकारी सर्वांसाठी लागणारी औषधी ती खरेदी करू शकतो आणि वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तपासणी केल्यामुळं प्रत्येक गावनिहाय किती सॅम आणि किती मॅम बालकं आहेत ह्याची पण आकडेवारी असते आणि सर्व आकडेवारीच्या आधारे एकटाच वैद्यकीय अधिकारी सगळी खरेदी करून त्यांना ते पुरवठा करू शकतो. दुसरी महत्त्वाची बाब, जर या ठिकाणी दिलेलं औषधी ज्याचं आपण मार्केट नेम दिलेलं आहे ती औषधी जर त्या दुकानात उपलब्ध नसेल तर पर्यायी औषधी कोणती विचारल्याच्या नंतर अंगणवाडी कार्यकर्ते तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे त्याला ते सांगता येणार नाही. परंतु वैद्यकीय अधिकारी मात्र त्या ठिकाणी पर्यायी औषध सांगू शकेल. बऱ्याच वेळेला औषधी दुकानदार त्या ठिकाणी हीच औषधी आहे, तशीच औषधी आहे असं म्हणून दुसरीच औषधी माथी मारतात. त्याच्यामुळे या ठिकाणी विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. आतापर्यंत आपण पाहिला की आरोग्य विभागाच्या काय जबाबदाऱ्या आहेत आणि VCDC आयोजित करण्यासाठी त्यांनी काय पूर्वतयारी करावी, मुलांची स्क्रीनिंग म्हणजे सॅम आणि मॅम मुलांची ओळख कशी करावी आणि औषधी देण्यासाठी पूर्वतयारी काय करावी. पुढच्या भागात आम्ही बघू की अंगणवाडी स्तरावर VCDCची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी.